नमस्कार मंडळी, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. नागपूरच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहातील अनुष्का उके या विद्यार्थिनीला नोटीस बजावण्यात आली आहे. का बजावण्यात आली आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 47 डिग्री तापमान, अंगाची नुसती लाहीलाही होते. श्वास घ्यावा तर फुफ्फुसांनी वाफा बसतात. अशा या नागपूरच्या रखरखत्या आग ओकणाऱ्या उन्हात एका गरीब शेतकऱ्याची मुलगी, जी नागपूरच्या शासकीय सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात राहते, ती काय मागते? ती फक्त तिच्या हक्काचा एक कूलर मागते. पण मित्रांनो, या व्यवस्थेची क्रूरता बघा. तिने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली, मुख्यमंत्र्यांनी कूलर पाठवले सुद्धा. पण मुख्यमंत्र्यांचा कूलर काय आला, या पोरीच्या नशिबात तिथल्या अधिकाऱ्यांचा जळफळाट आला. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली म्हणून राग मनात धरून आज तिथल्या अधिकाऱ्यांनी आकांक्षा उके या निष्पाप विद्यार्थिनीला थेट वसतिगृहाच्या बाहेर काढण्याची नोटीस बजावली आहे. आणि धक्कादायक गोष्ट माहितीये का? उद्या तिची परीक्षा आहे आणि आज तिला रस्त्यावर आणण्याचा घाट या माजलेल्या अधिकाऱ्यांनी घातलाय. चला, हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. नागपूरच्या याच सावित्रीबाई फुले वसतिगृहात आकांक्षा उके ही गेल्या 6 महिन्यांपासून राहते. ती तिथे राहून तिचं MBAचं शिक्षण पूर्ण करते. नागपूरचं ऊन काय असतं हे वेगळं सांगायला नको. 47 डिग्रीच्या उन्हात जेव्हा जीव नकोसा झाला, तेव्हा या पोरीने काय केलं, तिने तिथल्या वॉर्डन मॅडम सोबत मीटिंग केली. पाटील मॅडम म्हणून ज्या आहेत, त्यांना विनंती केली की मॅडम, खूप ऊन होतंय, खूप ऊन तापतंय, गरमी होते आणि अभ्यासावर परिणाम होतोय, प्लीज कूलरची व्यवस्था करा. पण यावर त्या पाटील मॅडम काय म्हणाल्या माहितीये का? ऐकून तुमच्याही अंगाची आग होईल. त्या म्हणाल्या, इथे कूलर लागणार नाही, राहायचंय तर राहा, नाहीतर इथून चालती हो. बघा हा माज. एका शासकीय वसतिगृहात जे मुलींच्या सुरक्षेसाठी आणि शिक्षणासाठी बांधलंय, तिथली वॉर्डन एका विद्यार्थिनीला अशी भाषा वापरते. शेवटी गरीबाच्या पोरीने काय केलं, तिने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली. मुख्यमंत्र्यांनीही प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तातडीने तिथे कूलर लावून दिले. पण इथूनच खऱ्या छळाला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांनी कूलर लावले, तिथल्या अधिकाऱ्यांच्या इगोला, त्यांच्या अहंकाराला लागलेला फार मोठा धक्का होता. एक सामान्य मुलीने आपली तक्रार थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत कशी नेली, हा राग मनात धरून त्यांनी त्या पोरीचा मानसिक छळ सुरू केला. या अधिकाऱ्यांनी सूड कसा घेतला ते आपण स्टेप बाय स्टेप बघू. त्यातली पहिली पायरी म्हणजे ज्या रूम मध्ये कूलर लावले होते, तिथून आकांक्षाला जबरदस्तीने बाहेर काढण्यात आलं. तिला थेट टॉप फ्लोअरच्या रूम मध्ये टाकलं गेलं, जिथे वरून गच्ची तापत होती आणि गरमी होत होती. उन्हाचे चटके थेट बसत होते. दुसरी पायरी, तिच्यावर एक खोटा आळ आणण्यात आला. तू नोकरी करतेस असा दावा करत तिला थेट हाकलून देण्याची नोटीस तिला देण्यात आली. ती MBAचं शिक्षण करते, इंटर्नशिप करते, नोकरी करत नाहीये. आणि या अडाणी अधिकाऱ्यांना इंटर्नशिप आणि फुल टाइम जॉब यातला फरक कळत नाही का? तिसरी पायरी, जर ती तिथे बेकायदेशीर राहत होती तर गेल्या 6 महिन्यांपासून तुमचे डोळे फुटले होते का? आता अचानक 6 महिन्यांचे राहण्याचे आणि जेवणाचे पैसे तिला एकदम ते लोक मागताय आणि तिला कोंडीत पकडलं गेलंय. आता ती मुलगी रडते, गरीब शेतकऱ्याची मुलगी आहे. आता माझे थेट काही प्रश्न आहेत या व्यवस्थेला. पाटील मॅडम, नागपूरचं सावित्रीबाई फुले वसतिगृह आहे, ज्या वसतिगृहात सावित्रीबाईंनी स्वतःवर शेणगोळे झेलून मुलींच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचलं, हे त्यांच्या नावाचं वसतिगृह आहे की तुमच्या बापाची खासगी पेंढार आहे? एका गरीबाच्या पोरीने हक्कासाठी हवा मागितली तर तुम्ही तुमचा इगो एवढा दाखवला की तिला थेट वसतिगृहाबाहेर काढलं. मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन कूलर लावले. मग या महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे हे वॉर्डन आणि तिथले अधिकारी झालेत का? मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा बदला एका निष्पाप गरीब पोरीवर काढताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही? 6 महिने ती मुलगी तिथे राहत होती, जेवत होती, अभ्यास करत होती, तेव्हा तुमचे नियम कुठे शेण खायला गेले होते का? आज नेमकी तिची परीक्षा असतानाच तिला नोटीस देऊन बाहेर काढायची बुद्धी सुचली. याला मेंटल टॉर्चर नाही तर काय म्हणायचं? MBA करणाऱ्या पोरीला इंटर्नशिप असते आणि ती शिक्षणाचाच एक भाग असते. इतकी साधी गोष्ट समजत नाही. इंटर्नशिप आणि फुल टाइम जॉब यातला फरक न करणारे एवढे अडाणी अधिकारी तिथे कुणी खुर्च्यांवर बसवलेत? मित्रांनो, विचार करा. ती एका गरीब शेतकऱ्याची पोरगी आहे, कुण्या बड्या बापाची किंवा नेत्याची पोरगी नाही. म्हणूनच ना हे प्रशासन तिची कोंडी करतंय. पण नागपूरकरांनो आणि महाराष्ट्रातल्या जनतेला माझं सांगणं आहे
की आज जर आपण आकांक्षाच्या पाठीशी उभे राहिलो नाही तर लक्षात ठेवा, उद्या आपल्याही पोरांवर हीच वेळ येईल. शासकीय वसतिगृहात राहणारी मुलं मुली ही अधिकारी बनण्यासाठी घरदार सोडून येतात, छळ सोसण्यासाठी नाही. आता माझी थेट विनंती आहे आणि सवाल आहे मुख्यमंत्री साहेबांना, की मुख्यमंत्री साहेब तुम्ही कूलर तर दिले, तुमचे धन्यवाद, पण आता या माजलेल्या अधिकाऱ्यांचे कूलर कधी करणार? या प्रकरणातल्या त्या पाटील मॅडम आणि जे इतर अधिकारी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे आणि त्या पोरीला न्याय मिळालाच पाहिजे. उद्या जर परीक्षेच्या दिवशी त्या पोरीच्या मानसिक स्थितीला काही झालं तर याला सर्वस्वी हे प्रशासन जबाबदार असेल. माज उतरवा या अधिकाऱ्यांचा जनतेचा उद्रेक होण्याच्या आधी. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा आवाज मंत्रालयापर्यंत पोहोचला पाहिजे. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की मांडा. जय हिंद, जय महाराष्ट्र.